नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव देव अशानी. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग आणि चॅनल आप्पाच्या गप्पा. आता गाईज, आता मी जाणार आहे शेताकडे, कारण काकांची तुरीची रास करायची आहे म्हणे. आता मी चाललो आता शेताकडे नाश्ता करून. गाईज, मी आंघोळ पण नाही केली आणखीन. डायरेक्ट आता शेतात भेटतो गाईज. आता नाश्ता करून डायरेक्ट शेताकडे निघतो गाईज. डायरेक्ट शेतात गाईज. तर गाईज, आता मी निघालो शेताकडं. तर गाईज, आता मी डायरेक्ट तुम्हाला शेतात भेटतो. चला गाईज, भेटूया शेतात. गाईज, शेताकडे जायचं कॅन्सल झालं, कारण ती मशीन गेली होती कुठं तर दुसऱ्याच्या शेतात. जाऊ द्या गाईज, आता बघतो दुसरं काहीतरी काम करतो. गाईज, आता भेटतो मी दुसऱ्या कामामध्ये. गाईज, फोर व्हीलर शिकत होतो, आजचा फर्स्ट टाइम होता. तर भैयाने आता गाडी घेऊन गेलं. गाईज, आता बघतो. आता गाईज जमत नव्हतं, थोडंसं क्लच पकडायला वगैरे जमत नव्हतं गाईज. तर डायरेक्ट भेटूया गाईज, नंतर दुपारी गाडी शिकतो पूर्ण. आणखीन मी घेतलो गाईज, आता मी घेतलो गाडीची चावी. आता मी निघतो कालिका देवी. गाईज, मी आता घेतलो गाडीची चावी आणि आता मी जातोय कालिका देवीला, म्हणजेच आमच्या येरोळ गावची ग्रामदैवत कालिका देवी. आता मी जातो तिथे दर्शनाला गाईज. आज शुक्रवार आहे, त्यामुळे आज जाऊन येतो आणि खूप दिवस झाले मी जाऊन तिकडे. पण गाईज, आता मी जातो, तुम्हाला दाखवतो कालिका देवीचा प्रवास. गाईज, घरी कोणी नाही म्हणून आता थोड्या वेळानंतर जातो. आता आजी पण कुठेतरी गेली गाईज, तर थोड्या वेळानंतर जातो गाईज. मी आता घरी जातो गाईज. गाईज, मी आता आलो आमच्या वाड्यामध्ये गाईज. आमचा हे राजवाडा असल्यासारखाच आहे गाईज. आप्पा म्हणजेच आजोबा आलेत आता. तर मी आता जातो गाईज, मी कालिका देवीला. गाईज, हे आहे आमच्या कालिका देवीच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता. आता हे रोडचं काम सुरू आहे गाईज. हे बघा गाईज, इथं करडा लावलेला आहे गाईज, करडा पेरलेला आहे गाईज. बघा गाईज, मंदिर दिसलं असेल तुम्हाला गाईज. मी आता डायरेक्ट तुम्हाला तिथलं दाखवतो गाईज. आणि एका हाताने मला गाडी चालवता येत नाही आहे गाईज. तर मित्रांनो, हे बघा आलो मी मंदिराजवळ. हे बघा बाहेरून मंदिर दाखवतोय मी तुम्हाला. हे बघा किती निसर्गरम्य मंदिर आहे आणि एकदम शांत वाटतंय. मी आलोय आता मंदिरामध्ये, आतमध्ये येतो गाईज. हे बघा गाईज, तुमचं मंदिर. दर्शन घ्या मित्रांनो, मंदिर हे बघा. मित्रांनो, हे आहे आमच्या कालिका देवीचं मंदिर. आतमधलं व्ह्यू आहे हा. आणि आता तुम्ही दर्शन घ्या, असंच व्हर्च्युअल दर्शन घ्या आणि मी पण दर्शन घेतो. आणि चांगली इच्छा असेल तर ते मागा, उगं नाही तर म्हणसाल की पैसे द्या, हे द्या. जेवढं आहे तेवढ्यामध्ये खुश राहा आणि काय म्हणते, चांगली मनातून भक्ती करा. ते गाणं आहे ना, मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव देव आशांनी पावायचा नाही र. गाईज, हे आहे आमच्या कालिका देवी मंदिराच्या साईडची नदी. आता नदीचा प्रवाह कमी झालाय गाईज. गाईज, बघू शकता तुम्ही, आमचं छोटंसंच गाव आहे, पण गाव सुंदर आहे गाव. गाईज, मी आता चाललो परत, कारण ते तुरीच्या राशीला मशीन आली म्हणे. तर गाईज, मी लवकरच परत चाललोय. मी इथं आल्याबरोबरच काकांचा कॉल आला होता ये म्हणून. तर गाईज, मी आता जातो डायरेक्ट शेतात. भेट काकाने तुरीची रास करायला आणि हे आणले तर हे काय पोते दिलेत. व थोडे होते गाईज, किती एक 5-6 कट्ट्याची रास बाकी होती. आता चाललोय गाईज. तेव्हा तुम्हाला थांबा मशीन दाखवतो. हो का, तिथं ते मशीन दिसलेली, तिथं जातो. आता दाखवतो तुम्हाला गाईज कसं काम करते ती मशीन. आता ते वरची रास करायची, त्याला हार्वेस्टर येणार आहे. रान वल्ल आहे आणि थोडं तूर पण वल्ली आहे, त्याच्यामुळं त्याची रास आताच नाही. अजून एक 7-8 दिवसांनी होईल गाईज. हार्वेस्टरनं, असं मशीन नाही. गाईज, तुरीची रास झाली. आता डायरेक्ट मी तुम्हाला घरी भेटतो गाईज. मी आता चाललोय घराकडं. तर मित्रांनो, हे तुरीची रास घेऊन घराकडे चाललोय रिक्षामध्ये, कारण 3च कट्टे होते त्याचे. गाईज, मी आता आलोय घरी. गाईज, आता तुम्हाला काय सांगू, आता ते तूर वगैरे घरी आणून टाकलं, सगळं झालं गाईज. आणि आता थोड्या वेळानंतर माझ्या मित्रांना दाखवतो गाईज. एक नवीन मित्र आलाय गाईज. ते गाईज, ते लहान लेकरू हसायले गाईज मला बघून, हे काय बनवतंय म्हणून. गाईज, आता ते माझा जुनाच मित्र आहे, पण त्याला कधी ब्लॉग मध्ये आणलं नाही. तो गावाला गेला होता. काहीच तुम्हाला दाखवतो 4 वाजता त्याला.
हे बघा मित्रांनो, आमच्याकडं हे पाण्याची बॉटल म्हणजे ते फिल्टरचं पाणी असं बॉटलमध्ये बॉटल्स गाडीच्या समोर ठेवून आणावं लागतं घरी. मग जसं की ते लेकरू आणल्यासारखं समोर ठेवून, म्हणजे रिस्क असतं त्याच्यामध्ये पडायचं, पण आता काय ते सवय झाली आणून पडत नाही दुसरीकडे काहीच होत नाही. आणि जसं आलं तसं ते आमच्याकडे कोर कटिंगच्या मशीन येतं, सगळे आमच्याकडे येतं, म्हणजे मित्रच येत नाही. ब्लॉग बनवतो तर काय करायचं नाही. हे काय म्हणून माझ्या घराचं काम सुरू आहे, तर त्याला गॅलरी बाहेर वाढवायची होती म्हणून तो त्याला काहीतरी विचारतोय. तर काही चौकात तुम्हाला दिसे वाढवायची म्हणे त्याला. काही आता मी सगळ्यांची ओळख करून दावा देतो तुम्हाला. काही आता मधून जाऊन बघायला काय ठेव, काय हे सोपे नाही, ते लई खतरनाक माणसं आहेत काही. चालू मित्रांकडे माझ्या हे बोला, माझ्या गाईजला एक दोन शब्द बोला बस सगळे. हाय गाईज, का चालेल सांगा तुमचं. हे दोघं हे तिघं नवीन दिसायलेत आपल्या ब्लॉग मध्ये. तर हे आहे पळून गेलेलं ते पोरग, 15 दिवस झाले लातूरला पळून गेलं. आणि ते आहे शुकुमार भैया. शुकुमार भैया बोल बर दोन शब्द गाईज. हाय गाईज. ऋषी बोल दोन शब्द. हाय गाईज, आलो मी गावाकडे आता हिरोळा. खंडू दोन शब्द. हाय गाईज. चला मनोज भैया आणि ओम गुणगुण येतं बोललेली आहे इथं. तरी बोल का जाऊ द्या. हाय गाईज, आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये. मागून लोक बाय बाय बाय. मागून लोक बघून हसत असतील, आता हसू द्या गाईज. आता हसले तर हसले, पण व्हिडिओ टाकायचंच आहे आता. चला गाईज, आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. नाही रे बाबा, मला तेच आजचा काम व्हिडिओ करायचं क्लोज आता. झाला तरी ह्यांची चर्चा काही सुरू नाही, सुरूच आहे, बंद होत नाही. हे बघा अजून तेच स्कोर कटिंग. विचारणं चालू आहे महत्वाचं. तेव्हा एकदा म्हणते, त्याला माहित होतं म्हणूनच म्हणलो मी. एकदा म्हणते काम करायचं, एकदा म्हणते काम करायचं नाही. अरे करायचं काय तुला नेमकं हे सांग. आहे तर ते मला ते का बाहेर दिसलंय. आता समज, आता ही तुझी इटाची ती दोन कॉलम केलं अर्ध्या आप्पा बघा, पूर्ण भरलं, म्हणजे पूर्ण असं लेवल केलं पूर्ण भरून ना. तर तसले का पाहिला ती म्हणजे बिल्डिंग तयार झालेली 22 मजली, तसले का पाहिला ती 22